हॅलो. हॅलो. हा, हा बोला ताई. ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला अहो, ताई. खूप वेळा प्रयत्न केला हो पण का? आज म्हटलं करूनच बघावं, उचलला तर. हा हा. आता कसं रात्रीच घेते ना अनुभव, हा. दिवसा नाही घेत. हा. हम्म. बोला ना ताई, अनुभव शेअर करायचाय. हा, अनुभव शेअर करायचा होता. कुठून बोलता सांगायचंय? नाही नाही, बरं बरं. काय अनुभव आला ताई? माझा अनुभव असा आहे की मी म्हणजे बरेच वर्ष झालं सांगू की नको चाललेलं, कारण अच्छा. अनुभवच तसा आहे माझा. अरे बापरे. हा. आणि स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झाल्यामुळे मला तो म्हणजे बरं मनात तेच राहून गेलं की मला शेअर करायचंय. हा 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 हा. हा. मग म्हटलं आता करावं. हम्म. ताई 2018 सालची गोष्ट आहे. हम्म. आम्ही म्हणजे जागा घेतली होती. हा हा. तिथे आपलं म्हणजे हम्म. राहतं घर सोडून तिथे राहायला गेलो. 2 रूम बांधले हा हा. आणि तिथे म्हटलं आपलं काहीतरी छोटा व्यवसाय, शेळ्या, कोंबड्या वगैरे असं हा हा. करावं. ह्या हेतूने आम्ही आपलं हम्म. तिथेच म्हणजे गावातच आमच्याच हा. थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून, जे पहिले अच्छा. राहत होतो हा त्या हा हा. घरापासून. मग तिथे राहायला गेलो. हम्म. काही दिवस व्यवस्थित चाललेलं हा. आणि माझी मुलगी सायन्सनी हम्म. 12वी केली तिने. हम्म. त्याच्यानंतर आम्ही मेडिकलला घालायचं ठरवलं. हा हा. मग तिला आम्ही DMLTला घातलं. अच्छा. हम्म. हां. आणि मग तिचं शिक्षण पण चांगलं चालू होतं व्यवस्थित. हम्म. आणि काही दिवसांनी एक कुटुंब तिच्या पाठीमागे म्हणजे तिथलाच कॉलेजचाच मुलगा तिच्या. अच्छा. हा. ती म्हणायची आमच्यात मुलगी द्या तुमची. अरे बापरे. हम्म. आमच्या घरातल्यांचा सगळ्यांचा विरोध. हम्म. मग त्यांनी हम्म. असंच म्हणजे दत्तगुरूंचंच ते स्थान आहे. हा हा. तिथे जाऊन ते जे महाराज होते तिथले हा हा. त्यांच्याकडून ते हम्म. काय करून घेतलं मला काही ते माहिती नाहीये. हा. आणि ती मुलगी त्यांच्यासारखीच बोलायला, वागायला लागली आणि आम्हाला समोर दिसून तोंडातून आमचं काहीच यायचं नाही. म्हणजे असं अय्या. जाणवायचं, हा. पण काहीच नाही. अय्या. 1 वर्ष गेलं ह्याच्यातच. हम्म. आणि ती मुलगी अहो त्यांच्या बरोबरच निघून गेली. निघून गेली? हो. हो. आणि निघून गेल्यानंतर आम्ही खूप टेन्शनमध्ये. हे असं अचानकच, मुलगी एवढी ताई शांत आहे माझी. अय्या. अक्षरशः तिच्या बेडवर म्हणजे ती झोपते तिथं कुणी बसलेलं. वडील, भाऊ कुणीही चालत नव्हतं तिला. हो. अक्षरशः. तिला बघा. असलं काही माहिती नव्हतं. हा. कॉलेज, घरी येणं जाणं. हा हे हा. अचानक झाल्यामुळं मी खूप टेन्शनमध्ये. बरोबर. एवढं टेन्शन की मी अक्षरशः मला रात्र कळत नव्हती, दिवस. मी असं वेड्यासारखी फिरायची एकटीच घरात. अरे ग. खूप त्रास झाला मला ह्या सगळ्या गोष्टींचा. बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी बघायला गेलो की असं काहीच नव्हतं. ही मुलगी अशी कशी काय एकदम अचानक असं कसं करू हो शकते? हो हो. म्हणून आम्ही एका ठिकाणी असं बघायला गेलो. हम्म. तिथे एवढी लोक बसलेली, त्यात मला सांगायला सुद्धा लाज वाटत होती की कसं हा. सांगू. तरी हम्म. मी सांगितलं त्यांना की म्हटलं अहो माझ्या बाबतीत असं असं झालंय. माझी हम्म. मुलगी निघून गेली. हम्म. असं झालं. मग ते बोलले, मला तिथूनच हात जोडला त्यांनी. म्हटले गेली म्हणून सोडून द्या, मेली म्हणून सोडून द्या. असं कसं म्हणा? आणि ते एवढे सुद्धा बोलले की तिथं बसून तुमच्या किती मुलं आहेत? तर मी म्हटलं 1 मुलगा 1 मुलगी मला. हा हा. तर बोलले तिथं बसून तुमच्या एका मुलाची वाट लावतील ती लोक. अय्या. तुम्ही माझी मुलगी म्हणायचं सुद्धा सोडून द्या. बापरे. त्याच्यानंतर माझ्या डोक्यावर बरेच दिवस परिणाम झाल्यासारखं. हा. मी एकटीच बसायचे आणि हम्म. एकट्याला मला खूप त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टींचा. बरोबर. होणारच मग ना. आणि आम्ही जिथं राहायला गेलो ना, तिथं हा. एवढी निगेटिव्हिटी ना त्या जागेत. हा जिथं हा. आम्ही नंतर राहायला गेलो तिथे. हा. दिवसातून 3-3, 4-4 वेळा वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसायला लागले. अय्या. 1-2 महिन्याच्या नंतर. हा. एवढे साप की असं एक राहायला 2 रूम बांधलेल्या आणि एक वेगळी रूम बांधलेली. पण हा त्यात हा हा. प्लास्टर नव्हतं आणि फरशी पण नव्हती. हा हा. ते मग? दारचं आम्ही उघडलं ना, तर अक्षरशः साप पळायचे समोरून. अय्या. हा. एवढे साप निघायचे. बाई ग. हां. आणि आम्ही एक कुत्रा पाळलेला तिथं, म्हणजे अशी लांब आहे ना गावापासून हो हो हो. राहते म्हणून एक कुत्रा पाळलेला. हम्म. तर तो कुत्रा काय करायचा, दर अमावस्या पौर्णिमेला हा. घराच्या वर बघून भुंकायचा. बापरे. आम्ही बाहेर गेलो की तो हा. फक्त आमच्याकडे बघायचा. त्याच्या नजरेत जाणवायचा आम्हाला. हा हा.
की तो फक्त वर बघायचा, आमच्याकडे बघायचा आणि भुंकायचा. त्याचं बापरे. भुंकण्याचं हां. मग असे बापरे. काही तरी मी आणि त्या काढले प्राण्यांना तिथं. कळतं ते सगळं. हां. आणि त्याच्यानंतर मी गुरुवार केले. हम्म. खूप काही काही केलं मी तिच्यासाठी. हम्म. आणि ते फोन वगैरे तिचा पूर्ण बंद करून टाकला. तिथं गेलं की लगेच. ओ. हं. हां. आणि आम्ही शोधाशोध खूप केली. हम्म. आमच्याकडे आलीच नाही, असंच नाही, तसंच नाही, असं उडवाउडवीची उत्तरं द्यायची. हा. आम्ही तिथून परत आलो का नाही की ती रूम बदलायच्या. हो. तिथून दुसरीकडे घेऊन जाऊन राहायच्या. हा. मग असं करता करता तिथं पण आम्ही शोधून काढायचो हा. की लोक काय करू नयेत वाईट तिच्यासोबत. हो हो हो. ह्या काळजीपोटी आम्ही तिथे परत जायचो. हा हा. असं करता करता एक वर्ष गेलं. हा हा. एक वर्ष गेल्यानंतर हा. तुम्हाला सांगते त्या मुलीला त्यांनी ह्याच्यात एका वर्षानंतर आम्ही शोध थांबवलाच नाही. कारण हा. आम्हाला माहिती होतं की आमची मुलगी कशी आहे आम्हाला माहिती आहे. बरोबर हे का बरोबर. झालं, कसं झालं. आणि हं. मग त्याच्यानंतर बघा ती एवढा छळ करायला लागली तिचा एवढा अय्या. भयंकर. जेवायला द्यायचं नाही. बापरे. आणखीन तुम्हाला सांगते एका रूम मध्ये लॉक करून चावी उशीखाली घालून ठेवायची. अय्या. ती एकटीच त्या रूम मध्ये बापरे. लॉक करून ठेवायचं. हं. आणि असं तिने खूप त्रास काढला तिथे. आणि अंगावर तिने काटे पळून येतात. जायचा प्रयत्न केला, तिथून निघायचा प्रयत्न केला, हा हा हा. तर तिच्यावर सारखं लक्ष. तिने स्टँडकडे बिना अक्षरशः कचरा टाकाय खाली जाते म्हणून आली हा. आणि तशीच रोड पकडला की स्टँडवर जाऊन गाडी पकडायची. हा हा हा. तर तिला धरून पकडून आणून परत कोंडून ठेवली. अय्या. आणि मग एक वर्षानंतर तिला ना मेडिकलमध्ये कामाला लावायला लागली. हा हा हा. मेडिकलमध्ये. हा. मग ती मेडिकलमध्ये जायला लागली. हम्म, आणि हम्म. एक एवढी छान बाई होती हम्म. की तिने ना तिला आपली बोलवून द्यायचं नाही. ती कुठपर्यंत जाते तिच्या बॅगमध्ये 10 रुपये पण ठेवायचे नाहीत, का तर निघून जाईल तशीच बाहेरच्या बाहेर. ओ. हां. मग त्या बाईने तिला एवढी मदत केली ना. हम्म. तिला बोलली तू. आणि तिच्या डब्याला जाताना तिला ना एक बेसन पोळी हम्म. आणि एक बिन तेलाची एक चपाती फक्त. अय्या. आणि रोज तेच ताटात तिच्या. बापरे. एवढी खराब झाली होती ना तब्येतीने ती, अक्षरशः तिला चालता येत नव्हतं. बाई गो. आणि मग त्या बाईने एवढी तिला समजून सांगितलं की हम्म. अगं एवढा त्रास काढून काय हे लोकांपाशी थांबू नकोस तू. ती बरोबर बोलती आहे. आता कुठल्या तोंडाने घरी जाणार मी, मला काय म्हणतील, हा हा हा. असं तिचं म्हणणं. बरोबर. हा हा. की मी काय म्हणून आता एक वर्ष झालं, मी काय म्हणून आता घरी हे करू. तिने त्या बाईंनी एवढा धीर दिला तिला की तू तुझ्या वडिलांना फोन कर. हा हा. मग त्या बाईने तिला फोन दिला. तिला फोन करायला लावला. मग फोन केल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं मी अशा ठिकाणी कामाला येते. तिने ऍड्रेस दिला मला. अच्छा. हा की तिथे भेटायला या. हा हा. माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघेही तिथं गेलो. तिला भेटलो. अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती होती तिची. बापरे. एवढी बारीक झालेली की म्हणजे आम्हालाच काही सुचलं नाही. मग तिला भेटून आम्ही घरी आलो. घरी आले विचार केला. मग परत तिचा फोन आला दुसऱ्या दिवशी त्याच बाईच्या फोनवरून कामाला गेल्यावर. मग तिथून मग आम्हाला सांगितलं की मला न्यायला या. अच्छा. हा हा. पण तिला मी म्हणलं तू सगळी तयारी करून तिथं कामावर ये. आम्ही तिथून तुला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ. मग आम्ही तिला घेतली तिथून कामावर. अरे वा वा वा. पोलीस स्टेशनला गेलो. तर तिथे गेल्यावर ते नंबर दिला तिने. मग त्या पोलीस लोकांनी फोन केला. अर्धा तास पाऊण तास बसलो तरी ती लोक काही येईना झाली ती. परत पोलीस लोकांनी फोन केला. मग ती लोक आली. आमच्यावर ब्लेम करायला लागली. एवढी मुलीचा त्रास. मग तिथून आम्ही ती एनसी दिली आणि मुलीला घरी घेऊन आलो. बापरे. हा. घरी घेऊन आलो. त्याच्यानंतर आता करायचं काय पुढे. आता तर घेऊन तर आलोय. बरोबर. पुढे काय करायचं हा विचार आणखी. मग तिने ना असंच मोबाईलवर बघता बघताना तिला आपला चॅनल सापडला. अच्छा. हा हा. हा. मग तिने आपलं गुरुवार चालू कर, कुठं व्रत चालू कर, घरी बसून आपलं. तिने सुरुवात. आम्ही त्याच ठिकाणी राहत होतो ताई. अच्छा. हा हा. तेव्हा पण खूप साप दिसायचे आम्हाला.
बघा. हा. अशी 4 वर्ष त्या ठिकाणी मी काढली बघा. बापरे. हा. हा. आणि ती निघून गेल्यानंतर ना लॉकडाऊन झालं होतं ना, त्याच्यामुळे तर खूपच अवघड होत होतं. 19 साली बघा. बरोबर. हो. आणि हा. आणि मग त्याच्यामुळे तिला आम्हाला तरी आम्ही आणली तिला. आणि मग त्याच्यानंतर तिने आपलं सुरुवात केली. रोज 3 अध्याय घ्यायची, तारक मंत्र. तिला जेवढं जमेल तेवढं तिने करायला सुरुवात केली. अच्छा. त्यात 1 वर्ष गेलं इथं तिचं. बापरे. कॉलेज सगळं बंद. आई गो. आणि मग 1 वर्षानंतर आम्ही स्थळ बघायला सुरुवात केली. की आपण लग्न करून किती दिवस ठेवणार असं. बरोबर. पण सांगून करूया असं झालं होतं म्हणून. खूप स्थळं यायची ताई. बघा. पण ना हे गोष्ट कळल्यावर कोण होकार देणार आहे. अगदी बरोबर आहे. आणि मग तसं करता करता त्यात पण 5-6 महिने गेले. मग नंतर बघा तिने गुरुवारचं व्रत केलं. 11 गुरुवार. मग तिने 11 गुरुवारांचं व्रत केलं. पहिल्यांदाच. अच्छा. पहिल्यांदाच केलं तिने. आणि नित्यसेवा तिची चालूच होती. आणि मग त्याच्यात बघा उद्यापन वगैरे झालं व्यवस्थित. सगळे गुरुवार तिचे झाले. स्थळं देत होती. पण आम्हाला आमचं कसं की इकडून तिकडून बाहेरून कळण्यापेक्षा आपण तोंडाने सांगायचं. बरोबर. मान्य असेल तर करतील. अगदी बरोबर आहे. खूप छान आहे. मग आम्ही काय केलं, मग तरी अशी जायची स्थळं खूप यायची जायची असं व्हायचं. मग एका ठिकाणी बघा एक स्थळ आलं आमच्याच पाहुण्यातलं. अच्छा. म्हणजे थोडंसं लांबून, जवळचे नव्हते. मग ते स्थळ आलं, त्यांनी बघितली. मग आम्ही सांगून टाकलं की असं असं आहे. ते म्हणजे काही हरकत नाही, चालतंय आम्हाला. कारण ती मुलगी फक्त गेलेली होती. बाकी आणि दाखवाय आम्हाला फोटो पाठवायला लग्न केलंय असं. लग्न वगैरे तिचं लग्न लोकांनी त्यांच्या मुलाबरोबर करून दिलं. पण ना रोज तिला कुलपाच्या आत लॉकमध्ये. म्हणजे का त्यांना असं करायचं होतं बरं? तेच माहिती नाही. आणि हे एक आमच्या मुलीबाबतीत नाही झालं ताई त्या लोकांनी. अजून ह्याच फील्डच्या 2 मुलींचे आयुष्य त्यांनी बरबाद केली तिच्यानंतर. बापरे. तिच्यानंतर ह्याच फील्डमधली सायन्स मेडिकलच्याच फील्डमधले 2 मुलींची त्यांनी अजून आयुष्यभर. आता भिकाऱ्यासारखी त्या लोकांची अवस्था आहे. होणारच. अशी वाईट वृत्ती असेल तर कसं होईल हो ताई. आणि मग मग नंतर ते लग्न, हिचं लग्न एकच पारायण केलं. एका पारायणाचं एवढं छान फळ भेटलं तिला. बघा. एका पारायणात. हो. किती सुंदर अनुभव ताई. अंगावर शहारे येत होते. अहो मी काय सहन केलंय ती मला माहिती. बरोबर. आणि मी हे अनुभव किती दिवस मनात ठेवून नाही शेअर करायचं ताई. सांगू की नको. काय लोक समाज माहितीये ना आपलं म्हणजे. खरंय. आणि मग त्याच्यानंतर बघा तिचं लग्न झालं. परिस्थिती आपली नाजूकच आहे. बेताची आपल्यासारखी करून खाणारी लोक आहेत. बरोबर. पण एवढी चांगली भेटली ना ताई. अरे वा. छान आहे ना तिचं. खूप 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 छान. किती सुंदर. खूप छान. म्हणजे वर्षाच्या आत 1 मुलगा झाला तिला. अरे वा. नवरा, सासू, सासरे एवढे जीव लावतात ना. वा. आणि मुलाला पण खूप जीव लावतात. किती मस्त हो ताई. चांगलं झालं तिचं. बघा. देवालाच काळजी. म्हणजे स्वामींना किती काळजी. खूप मोठ्या संकटातून मला आता स्वामींनी बाहेर काढले. खरंच. म्हणजे मी सांगू पण शकत नाही एवढं माझ्यावर वाईट प्रसंग आले. बापरे. अंगावर शहारे येतात. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे राहत होतो ना, म्हणजे तिच्या लग्नात तिथं आम्ही होतो ना. मधलंच राहिलं बघा, सांगायचं विसरले मी. आम्ही तिथे राहत होतो तेव्हाच तिला तिथं आणली आम्ही. अच्छा. तर ना ती स्वामींचं करायला लागली. स्वामींची फ्रेम ताई आमच्या घरातच होती. पण मग आम्हाला माहितीच नाही. म्हणजे नाही का वास्तुशांती वगैरे आपण करतो तेव्हा गिफ्ट आणतात ना लोक. तर ती फ्रेम ना आमच्या घरातच होती कपाटात. कारण एवढ्या फ्रेम कुठं लावायच्या म्हणून आपलं पॅकिंग आहे तशा फ्रेम कपाटात ठेवून दिलेल्या. आणि कुणाचं तरी असंच लग्न होतं म्हणून मला माझी मुलगी काय म्हणाली की मम्मी एवढ्या फ्रेम पडू नये, त्यातलीच एखादी फ्रेम नाही ना. म्हणून आम्ही त्या सगळ्या फ्रेम काढल्या बाहेर कपाटातून. तर शोधायला लागलो ना कुठली फ्रेम चांगली आहे.
हा तर हा. त्याच्यात आम्हाला स्वामींची मोठी फ्रेम सापडली. अय्या किती सुंदर. कशी सापडावी स्वामींची बघा. बघा ना. आणि ना स्वामींचीच फ्रेम सापडली ना. मग मी म्हणते एवढे वर्ष 4 वर्ष झाले आपण इथं राहतोय, स्वामी आपल्या सोबत आहेत आपल्याला माहितीच नाही की माहितीच नाही. त्यामुळेच कपाटात ठेवली तुम्हाला तशीच. एकदम सुरक्षित ठेवलं. हा. आणि मग आम्ही ती फ्रेम काढली, पूजा केली. मग आता आम्ही त्या फ्रेमचीच पूजा करतो. अरे वा. आणि आणि हा मधला हे म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं. हा म्हणजे तिथं असतानाची गोष्ट ही. हा आणि मग तिथून बघा मग ती फ्रेम आणली, लावली आम्ही. हा. तिची पूजा रोजच्या रोज करायला सुरुवात केली तिने. अरे वा वा आणि वा. मग त्या फ्रेमची रोज पूजा करणे ही चालू झालं. मग हा एक रात्री आम्ही असं झोपलो होतो हा हा आणि माझ्या स्वप्नात हा की असं ना पत्रा एक वर घराच्या वर, हा हा. तर त्याला ना असं पकडून असं चालत येतंय असं म्हणजे रांगत अगो बाई. हा आतल्या साईडनी. हा आणि ते असं रांगतंय आणि मी दचकून जागी झाली, म्हणजे झोपेत, म्हणजे स्वप्नातच आहे. हा हा हा. आणि मी अशी धडपडत अशी रांगत मी पण घराच्या बाहेर पडायचा प्रयत्न करत होती मी. अरे आणि ते बापरे. असं ना चालतंय पत्र्याला पकडून. बघा बघा. तर ना अंगावर शहारे येत आहेत ताई. हो ना. आणि ना मी अशी धडपडत पडत उठत अशी दाराच्या बाहेर गेली मी. हा हा हा. आणि ते खाली उतरून दोन्ही दाराला चौकटीला हात दिलाय. आणि हो. हे हा. माझं आहे, हे माझं आहे, इथे यायचं नाही, परत आत येशील का, परत आत येशील का, असं. हो. ते माझ्या स्वप्नात तिथं ज्या बापरे. ठिकाणी आम्ही राहतो, एवढी निगेटिव्हिटी आहे तिथं. बापरे. हा. तर ते झालं. हम्म. मी सांगितलं मुलीला, माझ्या मिस्टरांना, मुलाला सांगितलं, अरे मला असं असं स्वप्न पडलेलं रात्री. हा हा हा. तर त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी हम्म. माझ्या मुलीला स्वप्न पडलं हा हा. की मी आत येत नाही, आतमध्ये स्वामींचा फोटो आहे. अगो बाई. मी बघा. आतमध्ये येत नाही, स्वामींचा फोटो आहे तुमच्यात. अय्या. एक माझं झाल्यानंतर तिला 8-10 दिवसांनी बापरे. असं स्वप्न पडलं. मग बघा. एवढे माझे मिस्टरांचं दुकान आहे छोटं. हम्म. त्यात रोज जायचे. ते काय घरात जास्त नसायचे. मग त्यांना ते साप वगैरे जास्त दिसणं वगैरे असा प्रकार जास्त होत नव्हता त्यांच्यावर. बरोबर बरोबर. हा मग एक दिवस असं दुपारची वेळ होती. हा. एवढा मोठा साप, एवढा मोठा, पायऱ्या चढून ओट्यावर येत होता. बापरे. ते त्यांनी बघितलं. हम्म. त्याला हाकलवलं त्यांनी. मग तो ओट्याच्या कडेकडेने निघून गेला. हा हा हा. मग ह्यांनी ती प्रकार बघितल्यावर म्हणले इथं राहायचंच नाही. आपण बरोबर. पहिल्या राहतो ना त्या घरी जाऊया. हा हा. तिथं थांबायचंच नाही. हम्म. कारण खूप भयंकर म्हणजे अक्षरशः. पण एवढं झालं की तिथं ना त्रास खूप झाला आम्हाला. ह्या सगळं तिथं गेल्यानंतर झालं. हा हा. ह्या गोष्टी सगळ्या ना आम्ही तिथं राहायला अच्छा गेल्यानंतर अच्छा. झालं. हा हा हा. मुलीचं जाणं म्हणा, ते साप वगैरे दिसणं. अच्छा. हा हा. बरोबर. मुलगी परत आली तरी आम्ही 1 वर्ष तिथंच होतो. हो का. हा. हो. आणि मग त्याच्यानंतर बघा हम्म. एक दिवस आम्ही असं चहा वगैरे पित होतो. आणि मला शेजारच्या बाईने हाक मारली म्हणून मी बाहेर यायला लागली ओट्यावर. एवढा मोठा साप पसरलेला परत. आडवा. हो. आणि नेहमीच रोजच ते आम्हाला सवय झालेली. आणि ते काही मोठे लहान नव्हते अहो ताई. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे साप दिसायचे. बापरे. मग ह्यांनी तो निर्णय घेतला की नाही आपण इथं राहायचंच नाही. तिथं आम्ही कसं शेळ्या कोंबड्या वगैरे केलेल्या. हो हो हो. आणि त्या काय व्हायचं माहितीये का ताई, शेळ्या बी काय एवढ्या 7-8-9-10 शेळ्या होत्या. हो हो. आणि काही ना काही कारणास्तव कोण मरायचं, कुठली काही ना काही व्हायचं. हा 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 हा. परत तुम्हाला सांगते 30-40 कोंबड्या केलेल्या मी तिथं पाळलेल्या. हा. एका वेळेस रोग आला, कॅरेट भरून टाकून दिल्या आम्ही त्या सगळ्या पण. बापरे बापरे. नुकसानच. नुकसान खूप व्हायचं. हो. असं व्हायचं. हा हा पण ते हा. काही म्हणजे एवढं काही विचार डोक्यात आला नाही. बरोबर. आणि मग तिथून बघा आम्ही परत ते सगळं आम्ही आपलं सामान बिमान गाडी केली. आमच्या राहत्या घरी परत आलो. राहत्या घरी आल्यावर 15 दिवसातच मुलीचं लग्न ठरलं. बघा. होतं तोपर्यंत खूप त्रास झाला आम्हाला. आई गं. हो. कमाल कमाल. आणि मग तिथून आम्ही आमच्या पहिल्या राहत्या घरी आलो. माझ्या मुलीचं 15 दिवसात लग्न ठरलं आल्यावर. किती सुंदर किती सुंदर. हो. लग्न ठरलं, लग्न झालं, मुलगा झाला तिला. आता मुलगा 1.5 वर्षाचा आहे. किती छान हो ताई. एवढं छान. वर्षाच्या आतच मुलगा पण झाला तिला. मस्त मस्तच. हो.
काय नाही, आता अनुभव शेअर केलात ना, अजून छान छान अनुभव देतील माझं बघा आता स्वामी. एकच माझ्या मनात सारखं ताई काय येतं माहितीये का, मी स्वामींनी मला एवढी प्रचिती दिली तर हा. त्यांना वाटतच असेल ना की एवढं मी हे केलं, पण मी स्वतः बोलले होते ना मी अनुभव शेअर करीन, हा, हा. आणि मी केला नाही. मी अनुभव शेअर करीन, मी केला करायला नाही. पाहिजे होता, लगेच करायच्या अशा नाही गोष्टी नव्हता ताई. म्हणजे कसं सांगू, ह्या गोष्टी सगळ्या मी ते विचाराने मी केलाच नाही. हा. असं झालं. सांगू कसं काय, सांगू कसं कसं काय असं. सांगू हा, ह्या हा. गोष्टी अशा. चांगलं कोणी पण सांगतो. आणि बरोबर, बरं. पण किती नंतर सुंदर अनुभव ताई. हा. पण आणि आता ना, इतके सुखी ठेवतील ना स्वामी, आणि खूप ताई छान तिचं सुखी. लग्न ना गुरुवारी हा. आणि दत्त मंदिरात करून दिलं आम्ही. अरे वा. वार गुरुवार होता. तिच्या मुलाचा जन्म गुरुवारचा. अरे वा. हो. किती छान, किती हा. दत्त छान. मंदिरातच तिचं आम्ही लग्न करून दिलं. सुंदर, सुंदर, हॉल सुंदर. शोधत होतो, हॉलच भेटत नव्हता. हा, आणि मी बोलले होते की माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित होऊ दे, तुझ्या दारातच लग्न लावून देईन असं. हा. बघा, हो. तुम्ही पण स्वामींवर एवढा विश्वास ठेवला ना ताई. ठेवला. माझं सगळं ताई चांगलं आहे, व्यवस्थित आहे, मग काही अडचण मग नाहीये. फक्त आता एकच अडचण आहे की माझा मुलगा इंजिनियर आहे, हा. डिग्री घेतली, पण जॉबच कुठे लागणार, खूप वणवण करतो. लागेल, लागेल. आणि त्याला पण जरा तारक मंत्र वगैरे म्हणायला सांगायचं ताई. होईल, त्याचं पण छान मुलगा होईल. पण एवढा शांत आहे ना ताई. हो ना. पण आता अनुभव हा. शेअर केला ना ताई, सगळं छान होईल बघा. मला तोच विचार आलेला. मी अनुभव जोपर्यंत शेअर करत नाही माझ्या मुलाचं काय मार्गी लागत नाही. हा माझा विचार सतत डोक्यात यायचा की मी हा. अनुभव शेअर केल्याशिवाय. रोज जातो अहो मुंबईला, आता तो तिच्याकडे, ती मुंबईला राहते. अच्छा, अच्छा. हा. नाही, सगळं छान होईल बघा, आता सुंदरच इंटरव्ह्यूला होईल. खूप बोलवता येतो, इंटरव्ह्यू होतो, इंटरव्ह्यू चांगला जातोय, हा, हा. पण जॉब ऑफरच कुठून येणार. नाही, येईल, येईल. लवकरच येईल. आता अनुभव शेअर केला ना, नक्की बीटेक येईल. केलंय अहो त्यांनी, डिग्री अरे घेतली बापरे, चांगली. बघा. हो. मग छान होईल ताई. आता लवकरच तुम्ही तो पण अनुभव शेअर कराल. हो हो, तेवढीच इच्छा आहे. आता ते झालं होणार, ना, मी होणार. नक्की अनुभव शेअर हा, करेन. नक्की शेअर कराल. हा. हं? श्री चालेल स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.